की तुम्ही एवढी ट्रीटमेंट घेतली तर तुमचा मोनोपॉज असू शकतो. पण फक्त डॉक्टर पेशंट आणि डॉक्टर असल्यामुळे त्यांना माहीत होतं, हिला कोणत्यातरी तक्रारीशी सामना करावा लागेल. तेव्हा किंवा कॅन्सरशी सुद्धा सामना करावा लागेल. पण ते कधीच बोलून दाखवलं नाही. पण ते हॉस्पिटल म्हणाल ते करत होते. पण कुठेच रिझल्ट नाही. डॉक्टरनी मोनोपॉज म्हणून सोडून दिला विषय. पण त्याचं मला बेनिफिट भेटला शुगरमध्ये. एक दिवस अचानक किचनमध्ये स्वयंपाक बनवताना चक्कर येऊन पडले. तर हॉस्पिटलला नेल्यानंतर सांगितलं, की मॅमला शुगर आहे. आई-वडिलांना नव्हती, इकडे फॅमिलीमध्ये कुणालाही शुगर नव्हती आणि मला का? खूप मोठा माझ्यासाठी प्रश्नचिन्ह होता. कारण माझी प्रॉपर सायकल नव्हती. शेड्यूल खूप काही डिस्टर्ब झालं होतं. वजन वाढलं होतं. म्हणून मला शुगर झाली होती. तर ही शुगरचं टेन्शन घेऊन कमी वयामध्ये म्हणून बीपीचाही तक्रार सुरू झाली. पूर्ण 250 एमजीची टॅबलेट चालू झाली सुरुवातीला 1 टाईमची. तर डॉक्टरांनी परत 2 टाईम केली. परत बीपी 160 170 वरती गेला. डॉक्टर म्हणाले, की कमी वयात एवढ्या तक्रारीत नको पाहिजे, तुम्ही वजन कमी करा. पण वजन कमी कसं करायचं फक्त माहित होतं लिंबू पाणी आणि सकाळचं फिरणं हे शुगरच्या व्यक्तीला सांगतायत. तसं आम्ही प्रॉपर करत होतो. 8 वर्ष आम्ही फिरत होतो. लिंबू पाणी केलं, हुलग्याचं पाणी घेतलं, बाबळीचा पाला सोडून सगळा झाडपाला खाल्ला होता शुगरसाठी. आयुर्वेदिक, पंचकर्म सगळं झालं होतं. जिथे सांगतील तिथं हॉस्पिटल सुरू होते. आणि मग शुगर झाली होती, बीपी झाला होता. नंतर टेन्शन घेऊन मायग्रेनचाही पण त्रास झाला होता. राहुल दूत तिथे माझी ट्रीटमेंट होती मायग्रेनसाठी, किडनी स्टोनसाठी वानखेडे सरांची. म्हणजे महिन्यातून 3 डॉक्टरांचं एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा मला महिन्यातून 3 दिवस द्यावा लागत होते हॉस्पिटलला नेण्यासाठी. कारण मला नेलं नाही तर मग कुठेतरी चक्कर येऊन पडणं, मायग्रेन 2-2 दिवस न कमी होणं, लाईटचा बल्ब चालत नव्हता, कोणी मोठ्याने बोललेला आवाज जमत नव्हता. एवढं माझं स्ट्रगल आजाराशी चालू होतं. दिवसाचे 18 टॅबलेट खात होते. एक किडनी स्टोनचं ऑपरेट पण झालं होतं. 2 दिवस ऑपरेशन टळलं होतं कारण शुगर वाढत होती, बीपी वाढत होता. आणि एवढ्या कमी वयामध्ये तेच वाटायचं की हे किडनी स्टोनचं ऑपरेशन कसं असणार, भीती वाटायची. म्हणून हे सगळं टेन्शन सुरू होतं. आणि नंतर सुद्धा एक 5 एमचा खडा सांगितला ऑपरेशन झाल्यानंतर. डॉक्टर म्हणले परत किडनी स्टोनचं, कारण वेळेत पाणी प्यायचं किती माहीत नव्हतं. सगळं शेड्यूल असं डिस्टर्ब झालं होतं. सगळं काही भेटत होतं. एवढं मोठी गादी होती झोपायला 1-1 लाखाची, पण त्या बेडवरती सुद्धा झोप येत नव्हती. फक्त ती भिजत होती. कारण मुलांना काय देणार, मुलांचं संगोपन कसं करणार हे माझ्या पुढे समोर होतं. एवढं ऐश्वर्य संपन्न असून सुद्धा ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भेटत होती. फक्त आरोग्याने मी दुबळी झाले होते. कारण फक्त कमी पीसीओडीची तक्रार एवढं मोठं मला म्हणजे घेऊन गेली ती आजाराच्या मालिकेकडे. तर तब्बल हा मी 18 टॅबलेटची सामना 9 वर्ष संघर्ष करत होते. आणि मग ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांना एकदा आमदार साहेबांनी सांगितलं, तुम्ही वहिनी साहेबांना एवढे हॉस्पिटल करता. त्यांनी सांगितलं सोबत त्या नेवाशाला पण त्यांनी मला दाखवलं होतं. त्यांना माहित होतं की वहिनीला एवढं टॅबलेट चालू आहेत. तर ते म्हणे तुम्ही एकदा ह्या आहार घेऊन पहा. आम्ही घेतोय, आम्हाला आमच्या फॅमिलीमध्ये खूप छान रिझल्ट आलाय. आणि मग त्यांनी आम्हाला हा सजेस्ट केला. सरांनी स्वतः चांगल्या गोष्टीकडे थोडासा वेळ लागतो. मी म्हटलं मी ह्या पावडर पिऊन आता मरू का मी? अशी मराल पण पावडर पिणार नाहीये. चांगल्या गोष्टीला आपण खूप कमी हलक्यात घेतो. कारण माहीत नव्हतं ह्या पावडरमध्ये काय आहे. हे अमृत होतं माझ्यासाठी, संजीवनी होती माझ्यासाठी. पण मला माहीत नव्हतं. पण सर स्वतः कधीच कमजोर नाही झाले. सर म्हटले मी स्वतः माझ्यावरती चालू करतो. सरांनी स्वतःसाठी चालू केलं. त्यांना खूप छान, म्हणजे माणूस 10 वाजता उठणाऱ्या सकाळी उठायला लागले, व्यायाम करायला लागले. फक्त त्यांचं वजन वाढलं होतं. आणि रात्रीचं जेवण उशिरा झाल्यामुळे ॲसिडिटी व्हायची फक्त त्यांना कधीतरी. पण एवढं फ्रेश वाटायला लागलं, आळस कंटाळा. जे काय आमचं किचन खराब झालं होतं लिंबू कट कट करून, ते आता आमचं कट करण्याची संपली होती वेळ. कारण त्यांना ॲसिडिटी होतच नव्हती. लिंबू पाणी सुद्धा घेत नव्हते या फ्रेश घेतल्यामुळं. आणि छानपैकी त्यांना 10 ते 15 दिवसामध्ये रिझल्ट आला. मग मी स्वतःहून म्हटलं की मी सुरू केलं तर जमेल.